जगमगती दुनियेचा रंग निराळा, त्यांच्या गॉसिपवर आमच्या कॅमेराचा डोळा, आरशा समोर ते मुखवटेधारी, दुनियाची ही गोष्ट खरी लई भारी. भारी भारी लई चांगल्या स्क्रिप्टची वाट बघतो. भारी भारी लई भारी, भारी भारी लई भारी, भारी भारी लई भारी. हाय फ्रेंड्स, लय भारी मध्ये तुमचं लय भारी स्वागत आहे. आजच्या भागात आपण पाहणार आहोत कश्मीर महाजनी आणि भूषण प्रधान दोघांनाही झालेली इंजुरी आणि अनुभवणार आहोत किल्ला टीमचा धमाल कल्ला. अब आपको कुछ हटके देखने मिलने वाला है, कारण एक नवा सिनेमा येतोय. याचं नाव आहे मर्डर मिस्ट्री. मिस्ट्री नाही हो, मिस्त्री. नावात मर्डर आहे या सिनेमाच्या. आता नेमका तो मर्डर कुणाचा हे शोधायचा झकास प्रयत्न आम्ही केला, पण हे कलाकार इतके हुशार आहेत ना की त्यांनी मर्डर कुणी केला हे सांगितलंच नाही, उलट आम्हाला कन्फ्यूज केलं. कोणाला सांगू नका, खरा मर्डर मीच आहे. वंदना गुप्तेंचा मर्डर होतो. हा खून होतोय. संजय खापरेचा होतो. मी एक खून करतो. नाही, दिलीप प्रभावळकरांचा होतो. क्रांती रेडकर, मानसी नाईक, ऋषिकेश जोशी हे लोक होते, पण त्यांनी काहीही कळू दिलं नाही. मला असं लक्षात येते की अरे खरं म्हणजे मी नाहीच केलाय. आणि हे जेव्हा मला कळतं तेव्हा आता खरं दिग्दर्शक निर्माते म्हणतात कोणालाच काही सांगायचं नाही, ती मिस्ट्री राहिली पाहिजे. त्यामुळे उगाच मी कशाला तुम्हाला सांगू की माझाच खून होतो म्हणून. दिलीप प्रभावळकर. अगं पण तुझा होतो ना, मला तर सांगायला नाही तुझा होता. माझा नाही, मी तर तू सीनच नाही केला. तुझा आणि विकासचा होतो. फक्त विकासचा होतो. हा, विकासचा होतो वाटतं, असं वाटतं. हा, आता हे मर्डर मिस्त्रीच्या ह्याच्यामध्येच एक मिस्ट्री आहे, तुम्हाला नावामध्ये जाणवलंच असेल. हा खून होतोय. फिल्म बघायला याल तेव्हा कदाचित तुमचाही होऊ शकतो तसा. कदाचित मला असं वाटतं फिल्ममध्ये ॲज अ डिरेक्टर म्हणून मला असं वाटतं की दिलीप भैयांचा नाही, असे बऱ्याच लोकांचे आहेत, म्हणजे आहेत खून तर आहेत. तुम्हाला माहितीये या सिनेमात एक छोटी मुलगी काम करतीये. तिला आम्ही जरा बाजूला घेतलं. आम्ही म्हणालो, बाई तू तरी सांग कोण करतं मर्डर. तर पोट्टीने काय उत्तर दिलं माहितीये? ते तर सस्पेन्सच आहे, मी तुम्हाला नाही सांगणार, तुम्ही ते जाऊन बघा, तुम्हाला कळेलच. पाहिलं, ही अशी आजकालची मुलं खुद कन्फ्यूज नहीं होते लेकिन दूसरों को जरूर करते हैं. असो, पण सिनेमा पाहायला हवा. मला पत्र आले, अजून जिवंत आहे पण लवकरच मरेन. हाय माझं लक्ष लागेना कशा त्या मैत्रीचा जीव वाचू होया कसं होईल. टाइम बरा वाईट या फिल्मच्या टीम सोबत लई भारीने लई भारी गप्पा मारल्या. सगळ्यात आधी सतीश राजवाडे यांनी शेअर केलं की किती चॅलेंजिंग होतं खलनायकाची भूमिका करणं. कुठल्याही चित्रपटात खलनायक किंवा जो बॅड फोर्स असतो तो चांगला झाल्यानंतर त्यातला हिरो प्रत्येकापर्यंत पोचतो. त्यामुळे मला आधी दडपण आलं होतं, त्याचमुळे मी राहुलला परत पाठवलं होतं की मला कास्ट करू नकोस, कोणातरी वेगळ्या हिरोला कास्ट कर किंवा वेगळ्या ॲक्टरला कास्ट कर. पण त्याचं कन्व्हिक्शन खूप चांगलं होतं आणि हा विलन प्ले करताना मला खरंच खूप मजा आली. आयटम बरोबर फिरतो म्हणून हिरो झाला काय तो. हा खलनायक तर खरंच इंटरेस्टिंग वाटतोय. याही पेक्षा इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे सतीशने या फिल्म मधील त्याचे खलनायकी डायलॉग्स आपल्याला ऐकवले. एक डायलॉग असा आहे की अप्सरा कधी होणार लगीन तुमचं. आणि अजून एक डायलॉग आहे प्रोमोमध्ये जो जनरलीच लोकांना आवडतो, तो ए राहुल तू फोन घेत नाही माझा. तू माझे पैसे टायमावर नाही दिलेस तर जी तुझी हाय ती माझी होईल. चला आता आपण या फिल्मचा हिरो म्हणजे राहुललाच विचारूया की बाबा का फोन उचलत नाहीस. म्हणजे हा आहे आपला भूषण प्रधान. ऐकूया त्याचा एक्सपिरियन्स. चॉकलेट बॉय करत असताना ऍक्शनही करू शकतो आणि अजून काही काही वेगळ्या गोष्टी करू शकतो हे कुठेतरी दाखवून द्यायचं होतं. सो आय वॉज वेटिंग फॉर समथिंग लाईक दिस आणि राहुलनी ती फिल्म आणली अँड हॅपी एव्हर सिन्स. वा, ऍक्शन हिरो होऊन तू खुश आहेस, पण ह्याच ऍक्शन करताना कधी दुखापत झाली का? तर एक शॉट होता वेअरन एका ड्रम वरून उडी मारायची होती, तर तो पडला आणि मी उडी मारली त्या अंदाजाने, पण तो ड्रम पुढे
आल्यामुळे माझं लँडिंग चुकलं आणि डायरेक्टली ढोपरावरती पडलो आणि पाहिलं तर डेनिम फाटली होती आणि रक्त येत होतं. पण दॅट वॉजंट अ मेजर इंजुरी. एक 15-20 मिनिटात वी टूक अ स्मॉल टायनी ब्रेक. याला म्हणतात कडक डेडिकेशन. बाय द वे आम्ही नोटीस केलं की पूर्ण फिल्म मध्ये 5-5 आणि 5-5ची वेळ प्रत्येकाच्या तोंडी आहे. हे काय आहे? युजली आपण म्हणतो की आयुष्यात म्हणजे 12 वाजले, त्याचे 12 वाजलेत. तसे माझ्या आयुष्यात इथे राहुलच्या आयुष्यात 5 वाजलेत. संध्याकाळी 5. संध्याकाळी 5. कधी कधी संकट ही सगळी एकत्र येतात हे म्हणतो ना, ते तसंच या फिल्ममध्ये आहे की सगळं काही जे काय आहे ते सगळ्या 5शी रिलेटेड आहे. त्या 5च्या आत त्याला इतक्या काही गोष्टी करायच्या आहेत. ते 5 इज ॲज इक्वल टू की त्याच्या आयुष्यातले 12 वाजलेत. ओके, तर कळलं कसं 5 वाजणार आहेत भूषणचे. पण आम्ही असाच टास्क ऋषिकेश जोशीला पण दिला. या फिल्म मध्ये ऋषिकेश जोशी इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आहेत. ऋषिकेशच्या हातात एक सँड क्लॉक आम्ही दिलं आणि तेवढ्या वेळेत आम्ही त्याला बोलायला सांगितलं. ही वाळू पडेपर्यंत मला बोलायचं आहे. हे 1 तासाचं प्रतीक आहे, म्हणजे हे 1 तास नाही राहणार आहे आणि मी काय 1 तास बोलणार नाही आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अनेक लोकांच्या मागं पळत सुटलेले आहेत. आमचा हिरो जो आहे तो इतका जीव काढून पळतोय. जादू ही जादू सिनेमात आहे की कळलंच नाही की परत वाळू कशी वर आली ते. या सिनेमामध्ये मी एक अप्रतिम अशा विठू पोपट नावाच्या एका इन्स्पेक्टरचा रोल करतो आहे. आणि हा जो विठू पोपट जो आहे ह्या नावातच तो किती मॅड आहे हे आपल्याला लक्षात येतं. पण एकाच वेळेला समजा आपल्याला एक 15 वेळे एकाच वेळेला जर भेटले तर काय होऊ शकतं ते ह्या सिनेमात तुम्हाला लक्षात येईल. अत्यंत देखणा आणि उमदा तगडा असा हिरो असतो. करेक्ट सेटअपमध्ये नवीन असलेली हिरोईन असते आणि मग काही भाऊ कदम वगैरे सारखे संत लोक ह्या सिनेमात असतात. अरे बापरे, बस ऋषिकेश तर बोलतच सुटलाय. पण फुल ऑन एंटरटेनिंग बोलतोय हे मात्र नक्की. फिल्म मध्येही विठू पोपट एंटरटेनिंग असेल. मनोरंजनाच्या या लई भारी दुनियेची सफर अशी सुरू राहणार आहे. पाहत रहा 9 झकास. फुल ऑन रांगड्या पद्धतीने कॅरी ऑन मराठाचे म्युझिक लॉन्च पार पडले. एवढ्या टाईट परफॉर्मन्स नंतर आम्ही गाठलं परफॉर्मरला, गश्मीर महाजनीला, जो या सिनेमामधून मराठी इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे. काय आहे गश्मीरची भूमिका? मी माझं कॅरेक्टर करणं, माझं कॅरेक्टर साकारणं खूप एन्जॉय केलं. मी शहरी मुलगा आहे, शहरी वातावरणात वाढलेलो, इंग्लिश स्कूल्समध्ये शिकलेलो आहे आणि मार्तंडचं कॅरेक्टर आहे ते अगदी रांगडा कोल्हापूरचा मराठी मर्दगडी आहे. सो एक गावरान लहेजा मला पकडावा लागला माझ्या डायलॉग्समध्ये. आणि कानडी आणि मराठी वादावरती त्या बॅकड्रॉपवर शूट केलेली एक रोमॅन्टिक फिल्म आहे ही. पण त्या वादाला आम्ही डायरेक्टली काही हात नाही घातला आहे. इनफॅक्ट वी फील की ही फिल्म बघून थोडासा तो वाद कमी व्हायला थोडी मदत झाली तर आम्हाला खूप आनंद होईल त्या गोष्टीचा. मुक्का सो नाही तर डायलॉग लक्षात राहायला पाहिजे. खूप फायटिंग सिक्वेन्स दिसत आहेत यात. पण गश्मीर काही दुखापत झाली का? दुखापत प्रचंड झाली. पण कारण एक ती ॲक्शन करताना एक उत्साहात मी गेलो, हिरोगिरी करायला गेलो, तेव्हा ते करताना खूप मस्त वाटत होतं. सेटवरती सगळे शिट्ट्या वाजवत होते, टाळ्या वाजवत होते, अरे ये हिरो आहे असं वगैरे. पण माझ्या उजव्या गुडघ्याची लिगामेंट डॅमेज झाली आहे, त्यामुळे अजूनही मी जिना चढताना लंगडतो. त्याची फिजिओथेरपी सेशन्स मी सुरू करीन काही दिवसात. माझ्या डाव्या मनगटाला हेअरलाईन क्रॅक गेली होती. जवळजवळ 1 महिना मी माझ्या खोलीचं दार पण उघडू शकत नव्हतं, एवढा डॅमेज झाला होता हात. आणि तरीसुद्धा ॲक्शन सिक्वेन्सेस चालूच होते कारण आम्ही एका शेड्यूलवर होतो. शेड्यूल पुढे ढकलणं शक्य नव्हतं. सो आय थिंक ते काही 3-4 दिवस जी मी ॲक्शन केली माझ्या हाताला क्रॅक गेल्यानंतर ती सगळ्यात टफ आणि सगळ्यात टीडियस होती. त्या ह्याच्यात मला खूप 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 यातना झाल्या. पण वी पुल्ड इट ऑफ. चला, आपल्या मराठी इंडस्ट्रीला एक पॉवर पॅक ॲक्शन हिरो मिळालाय आणि ॲक्शन हिरोला मिळालंय ढीकभर मुलींचं फॅन फॉलोईंग. फॅन्टॅस्टिक. आणि यावर त्याची रिॲक्शन ही फॅन्टॅस्टिक आहे. कुठल्या मुलाला नाही आवडणार की मुलींना तो खूप आवडतो, मुली त्याला फोन करतात, त्याला फेसबुकवरती सतत त्याच्याबरोबर चॅट करू इच्छितात. 10वी संपल्यानंतर प्रत्येक मुलाचं हे स्वप्न असतं की आपल्या मागे मुलींनी पळावं आणि ते जर का होत असेल तर आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट अँड आय एम व्हेरी थँकफुल टू देम की दे लाईक मी सो मच अँड कीप लाईकिंग.
यंदा जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारात सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा ठरला तो किल्ला. खूप वेगळा असा हा सिनेमा झालाय. अमृता सुभाषची यात मुख्य भूमिका आहे. गेल्या 2 वर्षांपासून या सिनेमाची चर्चा सुरू होती. हा सिनेमा कधी येतोय असं झालं होतं, पण योग्य वेळ साधत आता हा सिनेमा येतोय. ड्रेसले लांब पाहिजे, किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत. याचा फर्स्ट लुक काही दिवसांपूर्वी लोकांसमोर आला. या कोपऱ्यात जर कोणी कुजबुजलं तर त्या कोपऱ्यात आवाज येतो. काय मी नको फेकू, आईची जय उम्या. आम्ही अमृताशी बोललो. गंमत म्हणून सिनेमाचं नाव पाहता किल्ला या सिनेमाबद्दल विचारलं आणि दिवाळीतल्या किल्ल्यांबद्दलही आम्ही बोललो. चला भेटूया अमृताला. मला आठवतंय मी नेवासा नावाच्या गावी होते अगदी छोटेपणी. माझी पहिली भाऊबीज तिथे घडली दिवाळीची आणि तेव्हा मी किल्ला केला होता आणि त्याची माझे फोटो अजूनही आहेत. म्हणजे आईच्या साडीचा असा सुंदर फ्रॉक, असे काठापदराचे असतात बघ तसा सुंदर फ्रॉक घालून मी त्या किल्ल्याच्या समोर उभी आहे. त्या किल्ल्याकडे बघत असे खूप फोटो आहेत माझे. किल्ला हा किल्ला म्हणून तर आहेच या चित्रपटात, पण एक नात्यांमधल्या तटबंद्या त्या विरघळतात का नाही विरघळत का तशाच राहतात असंही सांगणार. म्हणजे किल्ला हा सिम्बॉलिक पण आहे शब्द या चित्रपटाचं नाव म्हणून. पण म्हणून हा चित्रपट इंटेलेक्च्युअल वगैरे अजिबात नाही, कुठलाही अभिनिवेश नाही. म्हणजे आता फेस्टिवलला मला खास सांगायचं आहे की लोक टाळ्या शिट्ट्या हसत होते. म्हणजे एक उत्स्फूर्त या मुलांनी सगळं जे काम केलं ना, म्हणजे आत्ता सुद्धा तू पाहिलं असशील रिस्पॉन्स जो आहे तो की फुटतात लोक. सो त्यामुळे हा मास आणि क्लास असं दोन्ही अपील असलेला एक वेगळा चित्रपट ठरेल असा मला विश्वास आहे. या सर्व मुलांना अमृताने रॅपिड प्रश्न विचारले. चला तर पाहूया हे रॅपिड प्रश्न आणि त्यांची धमाल उत्तरं. एकही किल्ला पाहिलेला नाही. सिंहगड, राजगड, रायगड, हरिश्चंद्रगड, पुढे तोरणा, अच्छा विजयदुर्ग. अरे यार विजयदुर्गला आमचं शूटिंग झालं आणि हेच नाव तुम्हाला आठवत नाही. कमॉन पटकन. राजमाची. तो सब ऐसा है. किल्ला हा नवा सिनेमा आता येतोय. खूप महत्वाचा सिनेमा आहे, आपल्याला पाहायला हवा. अविनाश अरुण हा नवा दिग्दर्शक येतोय. देखना तो पडेगा. पेरले वादळाने होडीसे एका दश दिशांनी घेरले. शिड तुटले खिळ तुटले कथा काय या वल्ल्याची. नाविकासही फिकीर नव्हती पुढे राहिल्या पल्ल्याची. या भन्नाट हॅपनिंग्स नंतर आता घेणार आहोत एक ब्रेक. डोंट गो अवे, आम्ही लगेच येतोय. पाहत रहा गोष्ट खरी लई भारी. दिवसांनी एक असा सिनेमा येतोय मित्रांनो, ज्यात फक्त 2 पात्र आहेत. ड्रीम मॉल म्हणजे इतर लोक नाहीच आहेत असं नाही, पण त्यांचा रोल अगदी 15% असा आहे. यात आहेत सिद्धार्थ जाधव आणि नेहा जोशी. सिद्धूच्या आजवरच्या भूमिकांवर जाऊ नका हा. या सिनेमात तो निगेटिव्ह रोल मध्ये असेल आणि नेहाचा रोलही भन्नाट आहे बरं का. चला तर जाऊया या ड्रीम मॉल मध्ये काय होतंय ते पाहायला. खूप बरं वाटतंय मी ह्या सिनेमाचा भाग होणं. सूरजने मला एक गोष्ट सांगितली होती की मी रिप्रेझेंट करतो त्या प्रवृत्तीचं ज्यांना दयामाया काही नाही, ज्यांच्या नजरेत किंवा ज्यांच्या बोलण्यात किंवा ज्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये फक्त वासना आहे किंवा एक वेगळीच त्यांची भूक आहे. आणि एक सिक्वेन्स आहे जिथे मी नेहाजवळ जातो आणि मी सूरजला म्हणालो होतो की मी कानफटवणार आहे हिला. मला वाटलं तर मी हिला मारणार आहे, कदाचित तू तिला अगोदर सांगून ठेव. पण मला वाटतं सूरजने तिला सांगितलं नव्हतं, जे काय उत्स्फूर्तपणे येईल. आणि मी नेहाच्या जोरात फटकवली होती म्हणजे कानफटात आणि विचारीचा गाल सुजला होता. ड्रीम मॉलच्या प्ले सेक्शनमध्ये. हां. तर तो खूप विचित्र सगळा सिक्वेन्स आहे आणि खूप त्रासदायक आहे ते सगळं. ते करतानाही त्याची रिहर्सल आम्ही एकमेकांबरोबर केली नव्हती आणि त्या शूट नंतर जवळजवळ एक 15-20 मिनटं मला हे नंतर कळलं की तोही खूप अस्वस्थ होता. मी खूप रडत होते. इतकं सोपं आहे इथून निघून जाणं. ह्या फिल्ममध्ये ह्या 2 प्रवृत्ती आहेत. एक माझी प्रवृत्ती आहे आणि एक त्याची प्रवृत्ती आहे. आम्ही त्या प्रवृत्ती रिप्रेझेंट करतोय. तर ह्या फिल्मचा क्लायमॅक्स जो होतो, ज्या शेवटापर्यंत ही फिल्म पोचते, ज्या शेवटापर्यंत हा पोचतो, मी पोचते, ते कदाचित स्वप्न आहे की काय अशा परिस्थितीत सध्या आपण जगतोय. लय भारी एक्सप्रेस
श्रीकांत शेनॉय निर्मित, संजय कसबेकर आणि पंकज भिवाजी दिग्दर्शित वाल्या टू वाल्मिकी या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच कर्जतच्या निसर्गरम्य परिसरात संपन्न झाला. वाजलाच पाहिजे गेम की सिनेमा या चित्रपटातील लाल लाल रेशमी रुमाल या गाण्याचं शूटिंग झालं, ज्यात भाऊ कदम थिरकताना पाहायला मिळणार. जॅकी श्रॉफ यांनी धरला कव्वालीवर ठेका. दीपक गोरे निर्मित आणि पितांबर काळे दिग्दर्शित शेगावीचा योगी गजानन या चित्रपटातील कव्वाली जॅकी श्रॉफ यांच्यावर चित्रित करण्यात आली. नुकताच अमिताभ बच्चन यांच्या हस्ते आणि प्रमुख पाहुणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश या प्रकल्पातील चित्रपट आणि संगीत हा 7वा कोश प्रकाशित झाला. व्ही शांताराम सिने कल्चरल सेंटरच्या उपक्रमाअंतर्गत आयोजित सिनेमा मेकिंगच्या चर्चासत्रात प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी केलं मार्गदर्शन. फ्युजन संगीतकार अभिजित पोहनकर यांचा नवीन प्रयोग. शौनक अभिषेकी आणि कल्याण गायकवाड तसंच वारकरी संप्रदायाला घेऊन एक अमेझिंग फ्युजन केलंय. त्याचं लॉन्च 21 जून वर्ल्ड म्युझिक डेच्या निमित्ताने होत आहे. मनोरंजनाने भरपूर असा हा लय भारी प्रवास आज इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात लय भारी गॉसिप सह. टाटा बाय बाय, सी यू. 9X झकास, आई शपथ.